नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहे जे डोंगरामध्ये लोक गुरंढोरं घेऊन जायची आणि त्या ठिकाणी आपला जवला बनवायची. आणि अशा पद्धतीने अशा पद्धतीने जवला बनवायची की त्याच्यामध्ये फक्त कांदा आणि लसूण आणि जवला असायचं, बाकी काही ना, भाकरी संगती खायला. आणि याच्यामध्ये काय तेल वगैरे काही नाही. तर सर्वप्रथम आपण आहे ना, आता जवला भाजून घेऊ. हा बघा जवला टाकलेला आहे. हा जवला आपण भाजून घेऊ. जवला चांगला खरपूस भाजून घ्या. जवल्याला मस्तपैकी भाजून घ्या, कारण जवल्याचा जो वास असतो तो आपल्याला निघून गेला पाहिजे. आणि सिंपल डिश आहे, त्याच्यामध्ये तेल तेल नाही, मसाला नाही, गरम मसाला वगैरे काहीच नाही, फक्त सिंपल डिश आहे. आणि हा जवला चटणी आहे ना, खूप खायला खूप टेस्टी असते. जे डोंगरामध्ये लोक राहायची ती लोक ही डिश कायमच बनवून खायची, कारण डोंगरामध्ये काय तेल वगैरे नसायचं त्यामुळं. आता आपला जवला खरपूस भाजून घेतलेला आहे. आता आपला जवला चांगला खरपूस भाजलेला आहे बघा. आणि आता आपण याला आहे ना धुवून घेऊया. आता आपण धुवून घेऊ या बघा. हे आता आपण जवलेला धुवून घेऊ. आता जवलेला धुवून घेतलेला आहे. आता आपण जवलेला आहे ना ह्या डिशमध्ये काढून घेऊ. डिशमध्ये काढून घेऊ. आणि त्याच्यामध्ये फक्त टाकायचे आपल्याला कांदा. हे बघा, फक्त कांदा टाकायचे. आणि ही जी आहे लसूणची चटणी आहे, लसूणची चटणी आहे. आणि ही चटणी याच्यामध्ये मीठ, लसूण आणि लाल मिरची घेतलेली आहे. मीठ आणि लसूण, लाल मिरची. आणि ह्यात आपल्याला असं कालवून घेऊया. कालवून म्हणजे मिक्स करून घेऊया. याचा आपली आहे ना जवल्याची चटणी तयार झालेली आहे बघा. आणि हिला आहे ना लसणीमध्ये मीठ आणि लसणी चटणीमध्ये मीठ आणि मिरची पावडर आणि लसूण घेतलेले आहे. फक्त सिंपल डिश आहे ही. आणि ही तांदळाच्या भाकरी संगती मस्त खूप छान खायला लागते. तांदळाच्या भाकरी संगती एक नंबर लागते. आणि याच्यामध्ये तेल नाही, गरम मसाला नाही, हळद नाही, काहीच नाही, फक्त मीठ, लसूण आणि लाल मिरची आणि भाजून घेतली सुकट. आणि जर आपला व्हिडिओ जर आवडले तर शेअर करा, सब करा. आणि ही डिश मी यूट्यूबवरती भरपूर चेक केली, पण ती मला काय दिसली नाही. मला असं वाटतं की मी पहिले वेळेस ही डिश टाकतोय यूट्यूबवरती. आणि ही डिश तुम्ही आहे ना बनवून पहा, खूप छान लागते, मस्त लागते. जय महाराष्ट्र.